ग्रह आणि जन्मकुंडली एकच असते, पण वेगवेगळे ज्योतिषी त्याची वेगवेगळी उत्तरं का देतात? याचं कारण असं आहे की प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका बघण्याची जी पद्धत आहे ती खूप वेगवेगळी आहे. काही लोक अंकशास्त्रानुसार बघतात, काही लोक हस्तसामुद्रिकानुसार बघतात, काही लोक ज्योतिषशास्त्रानुसार बघतात, काही जण केपी पद्धतीने बघतात, काही जण पराशर पद्धतीने बघतात, तर काही जण होराशास्त्रानुसार बघतात. ही सर्व शास्त्र ही धर्मशास्त्रांनी हिंदू पंचांगाच्या दृष्टीने योग्यच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीचा अनुभव, त्या व्यक्तीला मिळालेला गुरु, त्या व्यक्तीने लोकांना सांगितलेले उपाय आणि त्या उपायांचे आलेले रिझल्ट यावरती डिपेंड असतं की ह्या व्यक्तीने सांगितलेले उपाय करायचे की नाही करायचे. कारण शास्त्र जरी बदलत असलं, वेगवेगळ्या पद्धती असल्या, तरी त्याचा रूट कॉज जो आहे तो एकच आहे की मूळतः नवग्रह हे तुमच्या आयुष्यावरती इफेक्ट करत असतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्र हे सर्वश्रेष्ठ ज्योतिष आहे तुमच्या आयुष्यातील पूर्वकर्माचा अभ्यास करण्यासाठी, आणि पूर्वकर्माचा अभ्यास करून चालू कर्म किंवा पुढील कर्म क्लिअर करण्यासाठी आणि छान आयुष्य जगण्यासाठी ज्योतिषशास्त्र याला दुसरा पर्यायच नाहीये.